वाली सराटीमध्ये संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला, या निर्णयाचं महाराष्ट्रातील तमाम मराठा आणि 18 पगड जातीच्या जनसमुदायाच्या लोकांनी स्वागत केलेलं आहे। आणि आदरणीय दादांकडे उमेदवारी मागण्याकरता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील उमेदवार या ठिकाणी उत्सुकपणे इच्छुक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। आपण जर बघितलं तर जवळपास 2000 चारचाकी गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि हजारो उमेदवार आदरणीय दादांकडे उमेदवारी मागतायत। आतापर्यंत संघटनेच्या शाखा ओपनिंग पासून तर जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर लढणाऱ्या आदरणीय दादांच्या विरोधात ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत दादांना विरोध करण्याचं काम केले, दादांची बदनामी करण्याचं काम केलं, दादांच्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम केले, त्या प्रत्येकाला सडेतोड उत्तर देण्याचं काम आणि प्रत्येकाची त्यांची वस्तुस्थिती काय आहे ती समाजासमोर आणण्याचं काम केले। आदरणीय दादांच्या सोबत अगोदरही होतो, आजही आहे आणि जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आदरणीय दादांच्या सोबत राहणार यात शंका नाही। मी तर इच्छुक नाही आहे, कारण मी आतापर्यंत पाटलांकडे काही मागितलं नाही आणि मला मागण्याची इच्छासुद्धा नाही। आदरणीय दादांनी समाजासाठी एवढं केले, एवढं त्यांच्यामुळे समाजाला मिळाले, त्यांच्याकडे मागण्याकरता माझ्याकडे तर मला मागण्याची इच्छा नाही, पण मागावं अशी अपेक्षासुद्धा माझी काही नाही। आदरणीय दादा जो आदेश देतील तो आदेश तर आम्ही मान्य करत आलो आणि करत राहणार, पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दादांचे उमेदवार ज्या ज्या विधानसभा मतदारसंघात उभे राहतील त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन आदरणीय दादांच्या उमेदवाराला कशा पद्धतीनं त्या उमेदवाराची प्रतिमा उंचावता येईल किंवा उमेदवाराला निवडून आणण्याकरता कशा पद्धतीनं आपल्याला कॉर्नर बैठका घेता येतील, सभा घेता येईल, दादांची आणि दादांच्या उमेदवाराची बाजू भक्कमपणे कशी मांडता येईल, वेळ प्रसंगी दादावर टीका करणारे, दादांच्या उमेदवारांवर टीका करणाऱ्या कुणालाही अंगावर घेण्याची वेळ आली तर मी गजानन महाराज देते कुणालाही अंगावर घेईल, पण आदरणीय दादांच्या उमेदवाराची बाजू भक्कमपणे आगामी निवडणुकीमध्ये मांडेल। आदरणीय दादांचे उमेदवार हे कमीत कमी असणार आहेत, कारण 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय दादा उमेदवार देतील अशी शक्यता नाही आहे। पण जी काही उमेदवार दादा टाकतील त्या उमेदवारांपैकी 90% उमेदवार दादांचे विजयी होतील यात तीळमात्र शंका नाही। आणि राहिलेल्या 10% सुद्धा महाराष्ट्रातील 18 पगड जातीच्या शिवछत्रपतींच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या, छत्रपतींच्या विचाराचे लोक दादांच्या जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून आणण्याकरता जातपात धर्म विसरून मतदान करतील। साधारण 60 ते 80 उमेदवार दादांचे असतील आणि जेवढे उमेदवार दादा उभे करतील हे सगळे उमेदवार दादा ताकदीने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आगामी सरकारमध्ये दादांचे चेहरे हे मंत्री म्हणून तुम्हाला दिसतील। आदरणीय दादांना मुख्यमंत्री व्हायचं नाहीये, करण्याची इच्छा तर सगळ्यांची आहे, पण आदरणीय दादांना राजकारण स्वतःसाठी नको आहे। आदरणीय दादांना राजकारण हे करायचं सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी, दादांना राजकारण करायचं मराठा आरक्षणासाठी, दादांना राजकारण करायचं धनगर आरक्षणासाठी, मुस्लिम आरक्षणासाठी, आणि अशा पद्धतीनं दादा सर्वसामान्यांसाठी लढतायत। त्या माणसाला स्वतःसाठी काय करायचं नाही, परंतु आगामी मुख्यमंत्री कोण असणार असं तुम्ही जे विचारलं की आपण आज बघितलं तर ज्यांचे 40-50 आमदार आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री होते शिंदे साहेब, आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील नावाचा योद्धा ठरवणार की राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार आहे। मराठ्यांचं टार्गेट विशिष्ट पक्ष नाही आहे, परंतु मराठ्यांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, ज्या सराटी अंतरवलीतल्या पवित्र भूमीमध्ये आमच्या माता मावल्यावर लाठी हल्ला घडवून आणला, लाठी हल्ला कुणी घडवून आणला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। याला सगळे महाराष्ट्रातले मराठे जसेच्या तशी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि आमच्या माता मावल्याचे डोके फुटले, आमच्या माता मावल्याचं रक्त ज्या मातीत सांडलं तो रक्तरंजित इतिहास मराठी विसरलेले नाही आहे। मराठ्यांचा जालियनवाला बाग ज्या सराटी अंतरवालीमध्ये घडला तो जालियनवाला बाग प्रत्येक मराठ्यांच्या डोळ्यात आजही चलतोय। त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा आमच्यावर त्या ठिकाणी लाठी हल्ला करणाऱ्या आणि मराठ्यांच्या तरण्याबांपोरावर गोळीबार करणाऱ्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही। मराठ्यांची वेदना ही आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून, अनेक दशकापासून विलंबित आहे, तो प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही। मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठी एकत्र झाले, 1.5 कोटी मराठ्यांची सभा झाली, 2.25 कोटी मराठी नारायणगडावर जमले। आदरणीय दादांना सरकारच्या शिष्टमंडळानं वेळोवेळी वेगवेगळी आश्वासन दिली, मुदत मागितली, दादांनी सगळी मुदत त्यांना देऊन सुद्धा 14 महिन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारनं कोणत्या प्रकारचा निर्णय घेतला नाही। निवडणुकीच्या तोंडावरती सरकार निर्णय घेला असं वाटत होतं, उशिरा का होईना सरकारला सद्बुद्धी देईल असं वाटत होतं, परंतु सद्बुद्धी दिली नाही। मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही, सगळे स्वैराची अंमलबजावणी केली नाही, उलट मराठा समाजाला डिवचण्याकरिता सरकारनं
17 जाती ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याकरता केंद्राकडे पाठवल्या, म्हणजे ज्या लोकांनी आरक्षण मागितलं नाही त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा असं सरकार म्हणतंय। आणि मराठा आरक्षणासाठी मराठ्यांच्या योद्ध्याच्या त्या ठिकाणी हाडाची काढा झाली तरी सरकारला जाग येत नसेल ना, तर सरकारला स्वतः जाग नाही आली तर सरकारला मराठी खडबडून जाग केल्याशिवाय राहणार नाही, हा मी इशारा या माध्यमातून देतो। मुळात जरांगे पाटील एका जातीचे नेते नाही आहेत। जरांगे पाटलाचा मुद्दा हा मराठा आरक्षणाचा जरी असला, आपण जरी त्यांना मराठा योद्धा म्हणत असलो, तर जरांगे पाटील फक्त मराठा समाजाचे नाही आहेत, तर जरांगे पाटलावर प्रेम करणारा महाराष्ट्रातला 18 पगड जातीचा जनसमुदाय आहे। मी जरांगे पाटलांकडे उमेदवार जे आलेत त्या उमेदवारांच्या गाड्या बघत येत होतो, पण मी लोकांच्या पाशिंग बघितल्या नाही तर गाड्यावर नाव बघत होतो। कुणाच्या गाडीवर जय सावता होतं, कुणाच्या गाडीवर जय मल्हार होतं, कुणाच्या गाडीवर जय शिवराय होतं, कुणाच्या गाडीवर वेगवेगळी अशी नाव होती। आदरणीय पाटलाकडे येणारे सगळ्या जाती धर्माचे उमेदवार आहेत, त्यामुळे आदरणीय पाटील फक्त मराठ्यांचे नाही तर सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारे आहे। आणि सगळ्यांना घेऊन चालण्याचा पाटलांचा जो विचार आहे, शिवछत्रपतींचा फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे, तो येणाऱ्या काळामध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं परिवर्तन घडून आणल्याशिवाय महाराष्ट्रात स्वस्त बसणार नाही। मुस्लिम समाज ताकदीनं जरांगे पाटलाच्या सोबत असण्याचं कारण असं आहे की आदरणीय दादा हे सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहे। दादांनी काल परवाही सांगितलं की आमचं जे हिंदुत्व आहे ते ओरिजिनल हिंदुत्व आहे, आमचं हिंदुत्व शिवछत्रपतींच्या विचाराचं हिंदुत्व आहे। विनाकारण कुणीही स्वतः तयार केलेली हिंदुत्वाची व्याख्या मराठ्यांवर लादू नये, महाराष्ट्रातील हिंदू माणसावरती लादू नये। आमचं हिंदुत्व शिवछत्रपतीचं आहे आणि दादांकडं खरं हिंदुत्व आहे आणि खरं हिंदुत्व कोणत्या धर्माच्या विरोधात नाही, म्हणून मुस्लिम समाज आदरणीय दादांच्या सोबत आहे। छत्रपती शिवरायांच्या विचाराचं हिंदुत्व पाटील यासाठी म्हणाले की पाटलांना माहिती आहे छत्रपती शिवबाराजांच्या स्वराज्यामध्ये मराठा जेवढे मावळे महाराजांच्या समवेत होते तेवढेच मुस्लिम मावळ्यांनी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावलेली आहे। मुस्लिम मावळे सुद्धा महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या या कार्यकिर्दीमध्ये महाराजांच्या सोबत होते। आदरणीय दादा सुद्धा शिवरायांच्या विचाराचं स्वप्न आणि शिवरायांच्या विचारातलं राज्य निर्माण करण्याकरता आता विधानसभेमध्ये आपल्या लोकांना पाठवणार आहेत, म्हणून आदरणीय दादांच्या सोबत मुस्लिम समाज अत्यंत प्रामाणिकपणे सोबत आहे। आदरणीय दादावर प्रेम करणारा महाराष्ट्रातला तळागाळातला 18 पगड जातीचा जनसमुदाय आहेच। आदरणीय दादामुळे जनसमुदायामध्ये म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातले असल्यामुळे दादावर प्रेम करणारा सर्वसामान्य समाज आहे। महाराष्ट्रातील सगळ्या प्रस्थापित पुढाऱ्यांना चपराक देऊन आदरणीय दादांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा जो निर्णय घेतला, हा निर्णयाचं मी अगोदर स्वागत करतो, कारण दादांनी जर उमेदवार दिला नाही तर दादा महाविकास आघाडीच्या बाजूचे आहेत। दादांनी जर उमेदवार दिला तर महायुतीला फायदा होईल आणि दादा महायुतीच्या बाजूचे, अशा प्रकारच्या वल्गना विनाकारण दादांच्या विरोधात करण्यात येत होत्या आणि या सगळ्या वल्गना मोडीत काढून दादांनी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला। उमेदवार कमी का देणार आहेत, तर ज्या ठिकाणी निवडून येणार आहेत त्या ठिकाणी उमेदवार देणार आहे। मनोज जरांगे पाटलाचे उमेदवार फक्त लढण्यासाठी उभा नसणार आहे तर ते निवडून येण्यासाठी उभा असणार आहे। दादावर प्रेम करणारा सर्वसामान्य समाज 18 पगड जातीचा आहे, म्हणून सर्वसामान्य लोकांना दादांकडे वळवावं एवढा तर मी मोठा नाही, पण जरांगे पाटलांकडे ऑलरेडी वळालेल्या लोकांना कसं त्या ठिकाणी पाटलांच्या सोबत ठेवायचं याकरता आम्ही प्रयत्न करणार। कॉर्नर बैठका, गावगाव बैठका, मतदारसंघनिहाय बैठका, जेवढ्या प्रचारसभा घेता येतील तेवढ्या प्रचारसभा घेऊ। दादाने समाजासाठी उपोषण केलंय, दादांसाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करू, रात्रभर सभा घेऊ, दिवसभर सभा घेऊ, पण दादांनी उभा केलेल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक उमेदवार निवडून आणण्याकरता मतदारसंघ पिंजून काढू आणि वेळ प्रसंगी कोणालाही अंगावर घेण्याची वेळ आली तर नक्की घेऊ। शेवटी ज्या लोकांच्या मतदानावरती आपल्याला सत्ता प्रस्थापित करायची आहे त्या लोकांसाठी खर्च करून जर प्रस्थापित पुढारी आणि प्रस्थापित पक्ष खर्च करून जर निवडणुका लढत असेल, मुळात तेच लोक सर्वसामान्य लोक दादांच्या सोबत आहे आणि यांचा पैशाचा गैरवापर, दारू, मांस अशा पद्धतीचं जे विकृत राजकारण या लोकांनी पारंपरिक पद्धतीने पेरलंय ते पूर्ण विकृत राजकारण आता थांबवलं जाणार आहे आणि आदरणीय दादांसाठी लोक घरच्या भाकरी खाऊन दादाच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता मदत करणार आहेत। हेच म्हणजे तुम्ही जर अगोदर विचारलं की अमुक खर्च केला जाणार आहे, लोकांना ढाब्यावर पार्ट्या दिल्या जाणार आहे, याचं सगळं उत्तर इथंच बघा, आपण कॅमेरा फिरून बघा की आदरणीय दादांकरता लोक एका गावानं त्या ठिकाणी पंक्ती वाटून घेतलेलं आहे। पुणे गावातल्या लोकांनी 2000 लोकांचं जेवण, कुणी 1000 लोकांचं जेवण, दादांनी नुसतं बैठकीचा आदेश द्या, दादांनी फक्त बैठकीचं नियोजन करा। सगळ्या परिसरातले गावची लोक हे आदरणीय दादांच्या आदेशावर जेवढे लोक येतील तेवढ्या लोकांच्या अन्नदानाची व्यवस्था करायला तयार आहे। सराटी आंतरवली 1.5 कोटी मराठ्यांची
आणि नारायणगडावरती 2.25 कोटी मराठ्यांची व्यवस्था करणारे मराठी आहेत, हे त्या ठिकाणी उमेदवार 1000-2000 आले तर त्यांची व्यवस्था का करणार नाही? म्हणजे जगाच्या पाठीवर असं पहिल्यांदा घडतंय, उमेदवार लोकांना जीव घालतात आणि मतदान करण्यास भाग पाडतात. इथं उमेदवारी मागायला आलेल्या उमेदवाराला सुद्धा सर्वसामान्य लोक आणि मतदार जीव घालतायत. हे जगाच्या पाठीवर पहिल्यांदा परिवर्तन घडतंय आणि ते मनोज दादांच्या नेतृत्वामध्ये घडतंय. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य 18 पगड जातीच्या विविध जाती धर्माच्या सगळ्याच लोकांना माझे हात जोडून पाया पडून कळकळीची विनंती असेल की मनोजदादा जरांगे पाटलासारखं प्रामाणिक नेतृत्व एखाद्या जातीला एखाद्या धर्माला नाही तर या महाराष्ट्राच्या मातीला मिळालं आहे. आणि या नेतृत्वाच्या पाठीमागे महाराष्ट्रातील तमाम जाती धर्माच्या लोकांनी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. कारण आतापर्यंत प्रस्थापित पुढाऱ्यांनी जातीत वाद घालण्याचं काम केलंय, जातीत भांडणं लावण्याचं काम केलंय, आपल्या तरुणाबान पोरांना बिघडवण्याचं काम केलंय, आपल्या पोरांना नशेच्या आरी जाऊन कार्यकर्ता बनवण्याचं काम केलंय आणि आपल्या पोरांचा फक्त कार्यकर्ता म्हणून गैरवापर करण्याचं काम केलंय. पण सर्वसामान्य पोरांना मोठं करण्याचं स्वप्न बाळगणारा ध्येयवेडा माणूस जर कोण असेल तर मनोजदादा जरांगे पाटील आहे. आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये जे परिवर्तन होतंय, या परिवर्तनाच्या लढाईत दादांच्या नेतृत्वामध्ये यश 100% मिळणार आहे. या परिवर्तनाच्या लढाईत ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊन आपण या लढाईत सहभागी व्हावं आणि आदरणीय दादांना जात पात धर्म पंथ विसरून दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. जर आपण दादाच्या पाठीमागे उभे राहिलात तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात शिवछत्रपती आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं राज्य आदरणीय दादा आणल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास देतो. आणि कितीही लोकांनी कोणत्या वेगवेगळ्या योजना आणल्या, लाडकी बहीण आणली, लाडका भाऊ आणला, वयोश्री आणली, वेगवेगळ्या कोणत्या योजना आणू द्या, सगळ्या योजना त्या ठिकाणी त्यांचं काही फलित होणार नाही. आदरणीय दादांना सगळ्या जाती धर्माचे लोक स्वीकारून दादांच्या उमेदवाराला मतदान देणार आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील नावाचा योद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंगमेकर ठरणार, यात तीळ मात्र शंका नाही. आपण पाहतोय मित्रांनो, आंतरवली सराटीमध्ये हे सगळं सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिक आंतरवली सराटीत येत आहेत आणि आलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे. म्हणजे एकीकडे आपण पाहत आहोत की महाराष्ट्रामध्ये उमेदवार लोकांना कार्यकर्त्यांना पार्ट्या देत आहेत, पण आंतरवली सराटीत मात्र सर्वसामान्य जनता आलेल्या उमेदवाराच्या जेवणाची व्यवस्था करत आहे. यावरून लक्षात घ्या की महाराष्ट्राचं राजकारण किती चांगल्या दिशेने आता निघालंय आणि त्यासाठी आपण साथ देणं गरजेचं आहे. प्रत्येक लाईव्ह अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या मौलिक प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. हा व्हिडिओ कुठून पाहताय लिहा, तुमच्या मनात काय भावना आहेत ते लिहा. जय शिवराय.